बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी येथे मागील काही दिवसांपासून संततधार पावसाची जबरदस्त बॅटिंग सुरूच आहे। वडजी येथील शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। खरीप हंगामातील पिके सध्या धोक्यात आले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। वाड्या वस्तीचेही संपर्क तुटल्याचे पाहण्यास मिळते। सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ओढे, नाले, नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचे पाहण्यास मिळते। अशाच वडजी नजीकच्या असलेल्या वाडी वस्तीमधून शेतकऱ्यांसह शाळकरी मुलांना गावाकडे जाण्या येण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे शेतकऱ्यातून बोललं जात आहे। नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। आमचे पत्रकार नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, वडजी। यार सांगितलं तुम्ही ऐकतच नाव लावा इकडे जरा पिशव्या कशाला बांधले त्या गावात गाडीला? ए नाही नाही जायला नाही। योग्य योग्य धर गाडी योग्य गाडीला धर गाडीला धर योगा पुढे जरा पुढे चालू आहे।
रमेश भीमराव चेंडके माझं नाव आहे. वडजीगावचा रहिवासी आहे. हा हिंदू मशानभूमी वडजीगावचा रस्ता आहे. इथे शेतकऱ्यांच्या हातोनात हाल होत आहेत. सरकार आमच्याकडे शेतकऱ्यांकडे कसलंही लक्ष देत नाही. सर्व दुर्लक्षच होत आहे सध्याला. हा 2 वर्षापासून पूल बांधतो म्हणून रस्ता तयार करतो म्हणून असं आश्वासनं देत गेलेले आहेत. अजूनपर्यंत रस्त्याचं कुठलंही काम झालेलं नाही. शेतकऱ्यांच्या हातोनात संध्याकाळी 12 वाजता शेतकऱ्यांना लाईट आहे. असं पाणी आल्यानंतर शेताकडे झोपायला जातात. शेतात राहायला 10 ते 15 वाजता येते. त्याने संध्याकाळी 11-12 वाजता कसं जायचं? मार्केटला जातात. रात्री 3 वाजल्यापासून गुलाबाची फुलं तोडतात शेतकरी. तरीही प्रशासनाच्याकडे दुर्लक्ष होत आहे. वारंवार निवेदन देऊन सगळ्यांना सांगून काहीच उपयोग नाही. शेतकरी जेवढे हातोनात हाल होत आहेत ह्याच्याकडे तरीही दुर्लक्ष होत आहे. एवढं जी प्रशासनाला एक विनंती आहे की ह्या शेतकऱ्यांकडे एवढं बघावं दे. कारण याच मार्गावरून शाळकरी विद्यार्थी सुद्धा असल्याचं बोललं जात आहे. याकडे कशा पद्धतीने पाहता तुम्ही? कुठलं कोण बघतच नाही याच्याकडं. शाळकरी विद्यार्थ्यांना तर रोज त्यांच्या घरातला रोज एक माणूस न्यायला आणायला जावं लागतं. त्याचा कामधंदा सोडायचा तिथं शेतात आणि त्याला आणायला जायचं शाळेत. म्हणजे कुठवर अचानक जर ती माणूस जर व्यक्ती नसला, असं पाण्याला पूर जर आला, शाळेत लेकरी येताना त्या पाण्यात वाहून गेलं, काय करायचं? कोणाला जबाबदार आहे? तुमची मागणी काय आहे नेमकं? आमची मागणी काय नाही. एवढा रोड पूल नळ्या टाकून मिळावे आम्हाला. तोपर्यंत काय असेल ती ह्याच्या पुढे आमचं काय ना, फक्त आम्हाला जाण्या येण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा. दुसरं काय सुद्धा नाही. एखादी जीवितहानी झाली तरी जिम्मेदार कोण? प्रशासनाचा असणार. आम्ही कसं नसणार? प्रशासनाची जीवितहानी झाली प्रशासनाला जिम्मेदार आहे. नमस्कार, माझं नाव यासिन शेख. मी वडजी या गावचा रहिवासी आहे. हिंदू स्मशानभूमी हा रोड फार दिवसापासून खराब आहे. आम्ही वारंवार ग्रामपंचायतला तक्रार करून सुद्धा सरपंच, उपसरपंच, सदस्य, पुन्हा गावातील काही पुढारी, पुन्हा तहसीलदार स्वतः सुद्धा येऊन बघून गेलेत. 4 दिवसात नळ्या आणि मोरून टाकून देतो म्हणलेत. अजून काहीच केलं नाही. ह्या रस्त्याला कमीत कमी 150-200 लोक राहतात. 10-12 वस्ती आहेत. खराडे वस्ती, पाटील वस्ती, चेंडके वस्ती, जावळे वस्ती, सुतार वस्ती, शेख वस्ती इत्यादी वस्ती आहेत. इत्यादी वस्तीवर कमीत कमी 30 ते 35 शाळकरी विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थी आज शाळा त्यांची बुडाली आहे. आज त्या वड्याला पूर आलाय. सकाळी 2 गाड्या वाहून जायच्या परिस्थितीत होत्या. मार्ग पाक बंद झालाय. मग जायचं कसं? आता संपर्क तर तुटलाय. समजा एखाद्या शेतकऱ्याला अचानक शेतात काय तर त्रास झाला आणि अँब्युलन्स जर इमर्जन्सीसाठी अँब्युलन्स जायची कशी? हा आमच्या पुढे मोठा प्रश्न पडलाय. तर याचा लवकरात लवकर मार्ग लावा हीच आमची नम्र विनंती आहे शासनापुढे. बाबूराव खराटे, राहणार वडजी, तालुका दक्षिण सोलापूर. सोयाबीन मध्ये कमरवडं पाणी आहे. गेवड्यामध्ये कमरवडं पाणी आहे. तात्काळ सरकारने याचा पंचनामा करावा. लाडक्या बहिणीला पैसे देण्यापेक्षा शेतकऱ्याला बघावे. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.